हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर असं तुमच्यासाठी मी 41 साईज कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे. तर बघा, हा असा कटोरीत आपला मध्य सेंटरचा बोट ठेवायचा आणि अशी आपल्याला पूर्ण कटोरी ब्लाऊजची व्यवस्थित अशी छाती मोजून घ्यायची आहे. बघू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित ताणून असं आपल्याला पूर्ण कटोरी ब्लाऊजचं छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आपलं इथं किती आलेलं आहे, 43.5 आलेलं आहे. 43.5 मधनं किती झाले, 3 इंच वजा केले, 40.5 आले. तर आपण 41 साईजच्या मानानं पेपर पाटिंग कटिंग करणार आहे. 41चा चौथा भाग किती येतो, 10.25 प्लस 1.5 इंच मार्जिन, 11.25 पावणे 12 म्हणजे किती येणार, छातीची घडी आपली पावणे 12ची येणार. बरोबर छातीचं माप असं व्यवस्थित कटोरी ब्लाऊजचं निघतं. ही कटोरी ब्लाऊजचं छातीचं माप घेण्याची अगदी सोपी पद्धत आहे. बघा आता व्यवस्थित हा असा पूर्ण ब्लाऊज आपला व्यवस्थित ठेवून घ्यायचा. पुढील साईडचं उंचीचं माप कधीही घ्यायचं नाही, फक्त बॅकपार्टचं उंचीचं माप घ्यायचं. बॅकपार्टच्या उंचीपेक्षा अर्धा इंच उंची पुढची नेहमी जास्त ठेवायची. बघू शकता, काच बटनपट्टी व्यवस्थित हुक लावून व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं परफेक्ट असं ब्लाऊजचं माप निघते. बघू शकता, शोल्डरला ठेवायचं टेप आणि खाली थोडंसं ओढायचं. तयार उंची किती येते, 14. मला कस्टमरने ठेवायला सांगितले अर्धा इंच जादा म्हणजे 14.5 ठेवायला सांगितले तयार. म्हणजे मी आता किती ठेवणार, 15 प्लस अर्धा इंच शिलाई. माझी मॅक्सची उंची किती होणार, 15 आणि पुढची किती ठेवणार, 15.5 ठेवणार. बघू शकताय तुम्ही. आता पुढील गळा आपल्याला मोजायचा आहे. शोल्डर बघू शकता, शोल्डर आपले किती आहे, 10 10.5 आहे. 10 शोल्डर आहे. अर्धा इंच प्लस शिलाई मार्जिन घेणार आहे. बघू शकता, अगदी शोल्डरपासून असं आपल्याला गळ्याचं कटिंग करायचं आहे. बघू शकताय तुम्ही, 6.5चा गळा मी कटिंग करणार आहे. शोल्डर जितके आहे तितकाच मुंडा आपल्याला घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी कमीत कमी वेळेत कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग साध्या पद्धतीने कसं करायचं, ते पण अगदी साधी सोपी पद्धत, सहज कुणालाही जमेल. जास्त जमली होणार नाही, जास्त मापांचा घोळ होणार नाही, जास्त मापे वगैरे लिहून घ्यावी लागणार नाहीत. अशा पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा, इथं मी 1.5 इंचावरती एक टिक मार्क करून घेतलेली आहे. बरोबर हा आपला 1.5 इंच आहे. 1.5 इंचावरती एक टिक मार्क केली. व्यवस्थित अशी घडी फोल्ड करून घ्यायची. बघू शकताय तुम्ही, व्यवस्थित अशी घडी फोल्ड करून घेतली. यातली छातीची आपली घडी किती आहे, 14.25 प्लस 1.5 इंच शिलाई म्हणजे किती होणार, पावणे 12ची होणार. पावणे 12वरती असे एक टिक मार्क करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. पावणे 12वरती टिक मार्क करून घ्यायची आणि एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा. आता उंची आपली मागची उंची किती आहे, 15. तर पुढची उंची मोजत बसायची नाही. मागची 15 आहे म्हटल्यानंतर पुढची उंची आपली ही 15पेक्षा अर्धा इंच जादा म्हणजे किती होणार, 15.5 होणार. म्हणजे आता पुढची उंची मी किती घेणार, 15.5ची घेणार. म्हणजे शिवून आपले किती तयार होणार, पावणे 15 किंवा 15 तयार होणार. इथे 15.5वरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे आणि असा बॉक्स तयार करून घेतला. बघा, आता इथं आपल्याला शोल्डरचा निम्मा भाग म्हणजे 10.5चा निम्मा 5.25 आणि इथं सुद्धा 5.5चा निम्मा भाग 5.25 घेऊन मी एक टिक मार्क करून असा बॉक्स करून घेणार आहे. जितका गळा डीप, जितकं छातीचं माप मोठं तितका मुंडा कमी, जितका मोठा डीप गळा तितकं शोल्डर गळारुंदी कमी. बघा, फक्त मी गळारुंदी 2 घेतलेली आहे आणि पुढील गळा 6.5 ठेवलेला आहे तो, आणि आपण मोजून कटिंग करून नंतर शिवतावेळी घ्यायचा आहे. इकडं कमरेकडच्या बाजूला क्रॉसपट्टी 2 इंच व काच बटनकडच्या साईडला काचपट्टी 2.5 इंचावरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे.
बघा कमरेकडून बरोबर छातीचा मध्य सेंटर घ्यायचा आहे. कमरेकडच्या बाजूकडून मध्य सेंटरपर्यंत बरोबर लाईन मारून घ्यायची आणि इकडं अशी थोडीशी तिरकी लाईन आपल्याला मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. मध्य सेंटरपासून कमरेकडच्या बाजूला 1 इंचावरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे. बघा इथं मागील मुंडा फक्त 1.5 इंचावरती मी आकार देऊन घेणार आहे. अगोदर डॉट डॉट न द्यायचा व नंतर व्यवस्थित असं गोल आकार करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा थोडासा डार्क करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा गळ्याला सुद्धा व्यवस्थित आहे असा आतल्या बाजूनेच गोलाकार देऊन घ्यायचा आहे. बघा दिलेला आहे. आता मुंड्याकडून इकडून जिथून आकार दिला आहे तिथून 2.5 इंचावरती मी टिक मार्क केल्याने अशी डॉट डॉट डॉटने मी खालच्या साईडला तो आकार जोडत आहे. बघू शकताय तुम्ही. जिथं आपण 1 इंचावरती टिक मार्क केले आहे ना तिथंपर्यंत. आणि बघा इथून असं जोडायचं आहे. थोडंसं डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा असं जोडून घ्यायचं आहे. बघा अगदीच आता ही घडी मी ओपन केलेली आहे आणि इथून ह्या पॉईंटला हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आणि इथून थोडंसं असं तिरक्या लाईनमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. थोडंसं तिरकं लाईन मी करून वरच्या साईडनं असं जोडून घेतलेलं आहे. इथं तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही पण थोडंसं तिरकं लाईन करून घेतलेलं आहे. बघा आता येता बरोबर मध्य सेंटर घ्यायचा. 4.25 येतो. 4.25 पासून खाली 1.25 इंच घेऊन घ्यायचा आहे आणि हा आकार व्यवस्थित असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. बघू शकताय. हा असा आपल्याला आकार इथं मी जोडून घेतलेला आहे. हा आपलं कटोरीचं माप. जर कुठंही कटोरी वाढवायची गरज नाही. जसं आहे तसं व्यवस्थित असं पेपर पॅटर्न कटिंग करून घ्यायचं. कुठंही कटोरी वगैरे वाढवायची गरज नाही. पण नेहमी लक्षात ठेवायचं की मागील गळा हा डीप असेल तर शोल्डर व गळारुंदी अगदीच कमी घ्यायची व मागील गळा छोटा असेल तर शोल्डर गळारुंदी जास्त ठेवायची म्हणजे आपली शोल्डर घसरणार नाही. आणि प्लस छातीचं माप जास्त असेल तर मुंडा हा कमीच घ्यायचा. 5 सव्वा-5 घेतला तरीही मुंडा व्यवस्थित बसतो. बघू शकता. अगदी सहज कुणालाही जमेल. कुठेही कटोरी वाढवायची नाही. प्रत्येक साईजला कटोरी किती वाढवायची हे डोक्यात ठेवायला फार त्रासदायक आहे. पण न वाढवता सुद्धा आपण कटोरी अगदी सोप्या पद्धतीने काढू शकतो. आणि मापे सगळी घेत लिहून घेत अजिबात वेळ घालवायचा नाही. असं डायरेक्ट मापे घेत सुद्धा तुम्ही टाकू शकता. ही कटिंग करण्याची फार सोपी आणि वेगळी पद्धत आहे मला वाटतं. कारण का ती मापे घ्या, ती वहीत लिहा, मग ती बघा, मग ते टाका, असं करत बसा. आणि हे 2 साईडचं पेपर पॅटर्न काढून पूर्ण ब्लाऊजची कटिंग कशी सोप्या पद्धतीने करायची हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेल दाखवलेलं आहे. तर बघा आपले हे 41चं कटोरी ब्लाऊजचं पेपर पॅटर्न तयार झालेलं आहे. बस 2च. आता बाकीची ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे सगळं तुम्हाला मी व्यवस्थित सांगते. बघा आता फक्त आपली इथं जी मापे आपण लिहून घेतल्यात ना ती व्यवस्थित सगळी इथं तुम्ही लिहून ठेवायचं. उंची, छाती वगैरे किती लिहून ठेवायची. मी फक्त 41 साईज म्हणून लिहून ठेवलेलं आहे. बघू शकता. आता हे आपलं अस्तर आहे. तर हे आता मी बॅक पार्ट डायरेक्ट कटिंग करणार आहे. बॅक पार्टची उंची आपली किती घ्यायची आहे, तयार उंची किती हवी आहे, 14.5. म्हणजे इथे किती घेतली मी, 15 घेतली. छातीची घडी 1.25 इंच प्लस 10.25 प्लस 1.5 इंच म्हणजे किती, 12.25. तर इथं मी असं एक 12.25 वरती टिक मार्क करून असा एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी कमी वेळेत अशा पद्धतीने होते कटिंग. बघा 5.25 वरती शोल्डर घेतली, मुंडासुद्धा 5.25 घेतला. आणि मी नेहमी प्रत्येक ह्याला सांगते बोटनेकमध्येच तेवढा मुंडा वेगळा घ्यायचा असतो, पण नेहमी कटोरी ब्लाऊजचं कटिंग करताना जेवढा शोल्डर आहे तेवढाच मुंडा घ्यायचा. बघू शकताय. इथं गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तुमची किती आहे बघा, गळ्याची उंची कशी मोजतात बघू शकताय.
माझा गळा एवढा आहे 6.5 आहे, पण मला कस्टमरने थोडासा वाढवायला सांगितलेला आहे खालच्या बाजूने, म्हणून मी थोडासा गळा परत एक्स्ट्रा घेत आहे. तर गळ्याचं कटिंग इथे मी बघू शकताय 11.5 वरती करणार आहे, कारण आपला तयार गळा 11 होणार आहे. प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. गळा रुंदी 2च टाकले, पण खालच्या साईडला परत गळ्याची रुंदी थोडीशी वाढवायची आहे. 1.5 इंच मी वाढवलेली आहे. बघू शकताय इथं मागील मुंड्याला 1.5 इंचाचा आकार घेतलेला आहे, आणि पुढील मुंड्याला तुम्ही 1.5 इंच किंवा अर्धा इंच आकार दिला तरीही चालेल. बघू शकताय तुम्ही इथं व्यवस्थित असं मी आकार कटिंग करून घेते. आणि इथं कमरेकडचा चौथा भाग प्लस इथं कमरेकडचा चौथा भाग प्लस टक्सची उंची 1 आणि प्लस 1.5 इंच माझे तेवढंच मेजरमेंट होतं, म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. माझ्या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा, फक्त खालच्या बाजूलाच गळा आपल्याला खोलायचा आहे, आणि बघा असा गोल आकार गळ्याला द्यायचा आहे, म्हणजे खालच्या बाजूला आपला डीप गळा होतो. घातल्यानंतर सुद्धा ब्लाऊजवरती खांद्यावरती परफेक्ट असता बसतो, आणि खाली फक्त पसरड होतो. त्यामुळे ही कटिंग करण्याची व्यवस्थित पद्धत आहे. बघा, ब्लाऊज घातल्यानंतर असा बसतो. हे आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता स्लीवची उंची बघा, स्लीवची उंची किती आपली 4.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे किती घेणार 5.5 घेणार आहे मी. बघू शकताय तुम्ही. आता इथं आणि बाहीची गडी नेहमी छातीचा चौथा भागच टाकायची, म्हणजे कुठेही बाही कमी पडणार नाही किंवा जादा होणार नाही, अगदी परफेक्ट बसते. बघू शकताय तुम्ही. बघू शकताय 5.5 आहे, आणि 10.15 आपली छातीची गडी. छातीचा चौथा भाग ही आपली बाहीची परफेक्ट घडी आहे. बघा, इथं 2.5 ते 2.25 वरती मी टिक मार्क केलेली आहे, आणि अशी एक तिरकी लाईन मारून घेते. बघा, तिरक्या लाईनचा मध्य काढून बाहीला असा मध्यापासून वरती अर्धा इंचाला बाहीला असा आकार देऊन घेतला आहे. मध्यापासून खाली असा व्यवस्थित बाहीला आकार मी देऊन घेतलेला आहे, आणि अगोदर वरच्या बाहीचा आकार कटिंग करून घ्यायचा, आणि नंतर त्यातले 2 पार्ट उचलायचे, आणि आतल्या बाहीला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा. बघू शकताय तुम्ही, आपली परफेक्ट अशी बाहीचं कटिंग झालेलं आहे. बघा, आपण मापे घेत सुद्धा ब्लाऊजचं कटिंग करू शकतो. हा साईडचा पॅच आहे, हा अगदी व्यवस्थित असा व्यवस्थित ठेवून बरोबर काठावरून आपल्याला आहे तसा चॉकने फक्त ड्रॉ करून घ्यायचा आहे. कुठेही त्यात मापे वगैरे कुठेही वाढवायची गरज नाही आहे. इथं माझा व्हिडिओ दिसत नाही व्यवस्थित क्लिअर, म्हणून मी एक पार्ट ड्रॉ करून ती कट करून दाखवत आहे. तुमचा टेबल वगैरे असेल व्यवस्थित, कॅमेरा वगैरे अँगल व्यवस्थित असेल तर तुम्ही डायरेक्ट पेपर पॅटर्न ठेवून डायरेक्ट सगळी मापे घेऊन कटिंग करू शकता. पण माझं थोडंसं ॲडजस्टमेंट बेसवरती चालू आहे, म्हणून मी एक पॅटर्न असं काढून कट करून दाखवत आहे. बघा, पण कटोरी नेहमी ही क्रॉसमध्येच ठेवायची असते, ही नेहमी लक्षात ठेवा. बघू शकता, ही अशी मी क्रॉसमध्ये कटोरी ठेवून घेतलेली आहे. बघू शकता, जशी आहे अगदीच तशी मी व्यवस्थित अशी अगदी काठावरून, म्हणजे जशी आहे तशी पेपरला घासून टिकमार्क केला तरीही चालेल. फक्त खालच्या बाजूला कटोरी आपल्याला अर्धा इंच वाढवायची आहे. का तर कट करताना आपण कटोरी साईड पॅटर्नला लावून कट करतो, व शिवताना कटोरी आपण साईडच्या पार्टवर शिवून ठेवतो, त्यामुळे आपली अर्धा इंच कटोरी कमी पडते. म्हणून आपल्याला अर्धा इंच कटोरी खालच्या बाजूने वाढवणे खूप गरजेचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आणि ही आपली कटोरी कट करून घेतलेली आहे. आता आपली क्रॉसपट्टी फक्त राहिलेली आहे. क्रॉसपट्टी ही जितकी छातीची घडी आहे त्याच्यापेक्षा फक्त अर्धा इंचाने कमी कटिंग करायची आहे. बघू शकताय तुम्ही.
3.5 व 3ची क्रॉसपट्टी मी कट करून घेणार आहे. बघू शकता इकडं आपलं 3.5 टाकलेलं आहे. बघा आता 3 पासून बघू शकता 3 पासून मध्यंतरी ह्या पूर्ण क्रॉसपट्टीचा मध्य सेंटर काढायचं. मध्यापासून जिथपर्यंत 3 आहे तिथपर्यंत सरळ लाईन मारून घ्यायची आणि अशी तिरकी म्हणजे अशी क्रॉसपट्टी आपली निघणार आहे. बघू शकता तुम्ही आणि अशी व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. ही आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. बघू शकता ही खालच्या बाजूवरती टिक मार्क केली म्हणजे आपल्या लक्षात यावी की ही खालच्या बाजूला आपल्याला जोडायची आहे. तर बघा आपले जे गळ्या कट केल्या होत्या त्यात आपली काचपट्टी तयार होणार आहे आणि इथं आपली बटनपट्टी तयार होणे. कमरपट्टी मी डायरेक्टच कपडा उलटा करून जोडून घेणार आहे. हे आपलं मेन फॅब्रिक आहे. उलट्या बाजूने मी व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे. ही आपली उलटी बाजू वर केलेली आहे. काटाकटच्या साईडला बाही ठेवलेली आहे. इकडे बघा कॅमेरा अँगल दिसत नाही आहे पण इकडं मी पाठीतला पाठ ठेवून घेतलेला आहे कारण इकडे छोटे काट आहेत त्यामुळे इकडं पाठीतला पाठ मी ठेवून घेतलेला आहे. बघू शकताय इकडं पाठीतला पाठ ठेवून घ्यायचा, इकडं बाही ठेवून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित अशी ठेवून घेतलेली आहे. आता आपल्याला कटोरा तिरका ठेवायची गरज नाही. जसा आहे तसा ठेवला तरीही चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. जसा ॲडजस्ट होईल तसा कटोरा आपला व्यवस्थित ठेवायचा आहे आणि इथं क्रॉसपट्टी अशी ठेवून घेणार आहे. बघा जसं आहे तसं अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा सोडून मी व्यवस्थित असं कटिंग करून घेणार आहे. बघू शकता इथं तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सुई वगैरे लावू शकता पण मी डायरेक्टच कटिंग करणार आहे. अगदी व्यवस्थित असं थोडंसं मार्जिन एक्स्ट्रा थोडं आपल्याला व्यवस्थित असं सगळं कटिंग करून घ्यायचं आहे. बघा ही कटिंग करण्याची फार सोपे आहे. अगदी 5 ते 7 मिनटात ब्लाऊज होतं. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं म्हणून मी शिस्तीत व्यवस्थित असं दाखवलेलं आहे पण शक्यतो करून अगदी 5 ते 10 मिनटातच मी पूर्ण ब्लाऊजचं पेपर कटिंग करून ब्लाऊज पूर्ण कटिंग करते. इतका माझा स्पीड आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करायला दिवसाला 4 ते 5 ब्लाऊज कटिंग करून आरामात शिवाल. बघू शकताय तुम्ही ही क्रॉसपट्टी आहे. ज्या डबल क्रॉसपट्टी होती तिथं कट करून आपल्याला सिंगल केलेलं आहे. इथं पण पॅकची बाजू आहे तर आपल्याला ती ओपन करून घ्यायची आहे. पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा इथं उलट्या बाजूवर सर्व बाजूवर मी उलट्या टिकमार्क करून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला पटकन लक्षात येते की शिवताना बाबा ही उलटी आपली बाजू आहे. बघू शकताय तुम्ही अशाच पद्धतीने आपलं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. इथं छोट्याशा 2 मी क्रॉसमध्ये कपडा घेऊन किंवा स्ट्रेट कपडा घेऊन गोटपट्टी काढणार आहे. माझी ब्लाऊजची कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.